केशव कॉलिंग. हॅलो. हॅलो, केशव वानखेडे. हा बोला जी. हा, नमस्कार साहेब. बोला साहेब. काय झालं, लोन क्लोज करायचं आहे की नाही आपल्याला? आपल्याला म्हणजे तुमच्या आहे का माझं लोन आहे का? माझे एकट्याचे आहे ना. मग आपल्याला काय होऊन राहिले? काय बोलतो साहेब? तुम्ही अर्धे पैसे देणार आहे का मला? बघा साहेब, मी तुम्हाला सगळे याच्यात तुम्हाला मदत केली, ठीक आहे? मदत केली ठीक आहे, पण तुम्ही आपल्याला आपण दोघंही मिळून लोन क्लोज करणार आहोत, मी एकटा करणार आहोत? मला ऐका, त्या वेगळ्याच गोष्टी काढू नका ना. ज्या लोन बद्दल बोला. क्लोज करायचं आहे की नाही तेवढं सांगा फक्त मला. क्लोज करायचं आहे हो, पण तुम्ही जेव्हा आपल्याला म्हटलं की नाही कधी करणार ते सांगा. हो माझ्या भावा, जेव्हा बाकीच्या गोष्टी सोडून द्या. करायचं आहे तेवढं सांगा फक्त मला फायनल. हो क्लोज करावंच लागेल ना. मग कधी पैसे भरणार? आता पाणी तर येऊ द्या, पेरू तर द्या. पाणी येईन, पेरीन, उगवण, मग सवंगीन, मग देईन. पाणी ज्याचे आहे तुम्ही म्हणता पहिले पेरून टाका म्हणा. पाणी आल्यावर पेरीन का नाही बाबा म्हणजे? तुम्ही मला सांगा, पाणी आज पडतोय ना पाणी? आज नाही येऊन राहिलं पाणी. पदार्थ झाले पुरे वावर ढिवर होऊन हे झाले, भेगा पडले. मला क्लिअर सांगा. आणि तुम्ही ब्रांचला फिरवतात, लक्षात ठेवा. नाही खंत्या पडल्या नाही, तुम्ही मला ते पहिल्या गोष्टी तर या ऐकून ठेवा. तुम्ही साहेब, तुम्ही ब्रांचवाल्यांना फिरवतायत आणि फिरवायचे कामं करतायत ना तुम्ही, तुम्हाला त्रास होणार नंतर. कोर्टात गेला ना मग तुम्हाला समजल. अरे कोर्ट का पाणी पाडणार का मग वावरामध्ये? कोर्टर कशीला सांगून राहिला तर पाणी नाही आला म्हणलं, खंत्या पडल्या म्हणलं, पेरणी गेली म्हणलं, येऊन नाही राहिली म्हणलं, तुम्हाला कोर्टर कशाला लागते? कोर्टातून पाऊस पडते का? देतात मला ते सांगा. पैसे कधी भरून देतात? बाकीची गोष्ट सोडून द्या. संपलं मग तुम्ही मला पैसे भरून देतो. तुमच्या नावात नाही सांगितलं तुम्ही? माझं नाव विकास आहे, मीच हँडल करतोय. सध्या तुमची केस माझी इथंच आहे. पैसे भरायचे आहे की नाही तेवढं सांगा फक्त. अरे भरायचे आहे ना विकास भाऊ, म्हणून तो बोलून राहिलो बाबा. पण तुम्ही एकदम कोर्टर मला भरून कधी देतात पैसे भरून कधी देतात ते सांगा. मी तुमचं ऐकायला बसलो नाही. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे. तुम्ही म्हणता माझी केस तुमच्याकडे आहे आणि माझी ऐकायला वेळ नाही तुमच्याकडे, असं कसं होईल? तिथं असतात ना बाजूला, लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही नागपूरचे वर्धमानचे ब्रांच मध्ये याल कधीतरी येणार ना, हे लक्षात ठेवा. सगळं अपडेट आहे आमच्या इथं. एक लक्षात तुम्हाला एवढी मदत करून सुद्धा तुम्ही पेमेंट केलंच नाही आणि ब्रांचवाल्याला टाइम टू टाइम देतात तुम्ही. काय का तुम्ही वर्धमान नगरच्या ब्रँचला कधी गेलोच नाही? अच्छा. पैसे नाही भरायचे ना तुम्हाला, फक्त टाइम. ब्रांचवाल्याला तुम्हाला टाइम द्यायचा आहे फक्त ना. आज भरतो उद्या भरतो, फक्त कारण देत आहेत. एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही ब्रांच मध्ये याल क्लोजिंगला तुम्हाला पण समजेल. मग लक्षात ठेवा. म्हणजे पैसे क्लोज केल्यावर मारा ना तुम्ही आम्हाला? कोणाला मारत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता ना झाल्याबरोबर टेमकतो म्हणून पैसे दिल्याच्या बाद मी मारा का? म्हणजे मग मारू का? तू पैसे भरून का पाहिजे? अरे मूर्ख आहे का तुम्ही विलास भाऊ? एवढा मोठा निसर्गाने करोना आणला तरी तुम्ही निसर्गाला गिरून नाही राहिले, आपलं सगून राहिले, आपलाच बोलून राहिले. जर तुम्ही नसल भरायचं ना, समजा पुन्हा करोना आला, निसर्ग आला, हे आला ते आला, तुम्हाला काही तुम्ही काय निसर्गाला का तुम्ही म्हणजे बँक मोठी आहे का निसर्ग मोठा? पहिले हे सांगा बरोबर मला. ये बड़ी अच्छी बात कही आप. कोर्ट बघून घेईल, लक्षात ठेवा. अरे विकास भाऊ, पैसे भरायचे म्हणून एवढं बोलणं करून राहिलो जी, तुम्ही उलटे बोलून राहिले. पैसे भरायचे म्हणून तुम्हाला मला पैसे आज भरून द्या. आज भरून द्या म्हणजे तुम्हाला म्हणलं पैसे भरून द्या. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे. मग पाणी पाडून द्या मग वावरामध्ये. पाणीच नाही आहे म्हणून तुम्हाला सांगा. मला किती महिने झाले सगळं लेटर देऊन तुम्हाला सगळं सुद्धा, तरी तुम्ही ऐकत नाही. मला पेमेंट करून द्या. अरे वावरामध्ये पाणी पडन तेव्हा उगवून का नाही, तेव्हा विकीन मालला तेव्हा आणून देईन का नाही? तुम्ही तर कोर्टानं कचेऱ्यांना वकील सांगून राहिले का? वकील पाऊस पाडते का कोर्ट पाणी पाडते का? तुम्ही पाणी पाडता, कमी पाणी पाडता? ऐका हो, हॅलो, कारण देऊ नका. काही असू द्या, मला पैसे पाहिजे. किस्मत में होगा तो पैसा खुद चल के आएगा, और नहीं होगा तो रोड पे जाके जितने मर्जी हल चला लो, कुछ नहीं मिलने वाला. इसलिए सो रहा हूँ. बाय. तुम्ही निसर्गाला जिल्हा समजून राहिले का? एवढे मोठे तुम्ही अस्त्र लावले, एवढ्या मोठ्या अणुबॉम्ब बनवले, एवढे मोठे बॉम्ब बनवले, मिलिटरी बनवली, हे बनवलं ते बनवलं, पण निसर्गासमोर सगळे फेल झाले का रे करोनामध्ये? विकास भाऊ तुम्ही तुमचं ऐकणार नाही अजिबात. विकास भाऊ तुम्ही किती मोठे झाले ना तरी निसर्गापेक्षा लहान आहे, लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला निसर्ग समजून राहिले का? नाही, ते मला सगळं सोडून द्या. कारण नको द्या. आणि ऐकायला बसलो नाही इथं. पैसे पाहिजे म्हणजे पैसे पाहिजे. पैसा
तुमची बँक खूप मोठी गेली का? तुमची बँक म्हणजे याच्यापेक्षा मोठी गेली का? निसर्गापेक्षा मोठी गेली का? ते मला सगळं सोडून द्या, कारण नको द्या. काय बोलतात ते सांगा. काय बोलते ना बाहेर आहे का? बोलून राहिलो, ऐकून राहिले ना तुम्ही? तू स्वतः निसर्गापेक्षा मोठं समजता का? आणि कोर्टात केस कोर्ट पाणी आणून पाडणार आहे का? वकील वावरात बोरवेल करून देणार आहे का? तुम्हाला तसं असेल ना, तसं असेल तुम्हाला ते पण नको ना, जे मदत केलेली ते पण नको. जे बोलायचं तेच बोलायला काय फालतूच्या गोष्टी काय करून राहिले? निसर्गाच्या पलीकडे निसर्गापेक्षा मोठे आहे का तुम्ही? सांगा का तुम्ही बँक मोठी आहे का तुम्ही मोठी आहे? फालतूच्या भोपाल्या करून राहिले तर जेवढ्या भोपाल्या करायच्या तेवढ्याच करायच्या, फुकटच्या भोपाल्या नाही करायच्या. सेटलमेंट लेटर वगैरे दिलेलं ते सगळं कॅन्सल करून टाकतो इथं. काय म्हटलं विकास भाऊ? दिलेलात ना ते तुम्हाला कॅन्सल करून टाकते. मला पेमेंट करून द्या. साहेब करून तुम्ही माझ्या डोक्यावर बसून राहिले. चल ठेवा फोन. Keshav calling.